गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आज आपण या ठिकाणी BA थर्ड इयर म्हणजे BA तृतीय वर्षाच्या तासिकेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. BA तृतीय वर्षाची ही तासिका सेमिस्टर आहे आपला 5वा आणि आपल्या पेपरचं नाव आहे गृहयोजना आणि अंतर सजावट. म्हणजे थर्ड इयरचा असणारा हा पेपर जो आहे या पेपरच्या संदर्भात बोलण्यासाठी किंवा या पेपरच्या अभ्यासक्रमासाठी आपण आजची ही तासिका घेत आहोत. साधारणपणे तुम्ही थर्ड इयरचे विद्यार्थी आहात. तर थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांना आपल्याला फर्स्ट इयरला काय होतं, सेकंड इयरला काय होतं या संदर्भातली एकूण माहिती ही आपल्या प्रत्येकाला आहेच. फर्स्ट इयरला आपण 2 थिअरी एक प्रॅक्टिकल याचा अभ्यास केलेला आहे. सेकंड इयरलाही आपण 2 थिअरी आणि एक प्रॅक्टिकल याचा अभ्यास केलेला आहे. आता आपल्याला थर्ड इयरला हा जो काही पेपर आहे हा बेसिक पेपर ज्याचं टायटल आहे गृहयोजना आणि अंतर सजावट. म्हणजे CBC पॅटर्नमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीममध्ये आपल्याला हा BSc 3 अंतर्गत अभ्यासाचा हा पेपर आहे. या पेपरमध्ये आपल्याला अंतर सजावट गृहयोजना म्हणजे हाऊसिंग अँड इंटेरियर डेकोरेशन या संदर्भातला पेपर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. तर आपल्याला पेपरच्या टायटलवरनं किंवा पेपरच्या हेडिंगवरनं आपल्याला ही एक गोष्ट लक्षात येते आहे की गृहयोजना आणि अंतर सजावट. गृहयोजना म्हणजे काय, तर घरासाठीचं असणारं स्ट्रक्चरल प्लॅनिंग सोबतच घरासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे की जसं वायुविजन हे कसं असलं पाहिजे, घरातील प्रकाश योजना ही कशी असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आरोग्याला म्हणजे आपल्या आरोग्याला आरामदायकतेचा अनुभव जो आहे तो आपल्याला यातून प्राप्त करता येईल. म्हणून साधारणपणे गृहयोजना आणि अंतर सजावट या पेपर अंतर्गत आपल्याला यासारख्या काही गोष्टींचा अभ्यास जो आहे तो BA थर्ड इयरला सेमिस्टर 5व्या अंतर्गत करायचा आहे. तर या सेमिस्टर 5व्यामध्ये आपल्याला ह्या पेपरमध्ये साधारणपणे 4 युनिटचा हा कोर्स असणार आहे. 4 युनिटमध्ये पहिला युनिट जो आहे तो आहे गृहयोजना ह्या टायटल अंतर्गत. म्हणजे पहिल्या युनिटचं जे टायटल आहे गृहयोजना. तर या गृहयोजनेमध्ये आपल्याला काय काय बघायचं आहे, तर सुरुवातीला ग्रह म्हणजे काय, घर म्हणजे काय, घराची डेफिनेशन काय आहे, गृहाची डेफिनेशन काय आहे. घर आणि गृह या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत किंवा वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर सोबतच आपल्या आयुष्यामध्ये घराचं काय कार्य असतं म्हणजे कुठले फंक्शन्स आपल्या आयुष्यामध्ये घराच्या मार्फत पार पाडले जात असतात. तसेच या घरासाठी किंवा हे घर बांधकाम करताना किंवा या घरासाठी आपण जागेची निवड करतो. तर ही जागेची निवड करताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या काळजीपूर्वकरित्या लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की घर हे माणसाच्या आयुष्यातलं म्हणजे एक म्हण आहे मराठीमध्ये की लग्न आणि घर हे होण्यासाठी नशीब हे असावं लागतं. म्हणजे खूप सोपी अशी ही गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी खूप स्ट्रगल किंवा खूप मेहनत जी आहे ती सर्वसामान्य व्यक्तीलाही करावं लागत असते. म्हणून आयुष्यात घर हे एकदाच बांधलं जातं अशी जी कन्सेप्ट आहे. आणि त्याच्यामुळे मग घरासाठी जेव्हा आपण जागा निवडतो किंवा आपण एखादं रेडीमेड घर हे विकत घेत असतो तर त्यावेळेस काही गोष्टींची काळजीही आपल्याला घ्यावी लागते. म्हणजे आपलं घर किंवा आपला प्लॉट हा कुठल्या स्थानावर आहे म्हणजे त्याचं लोकेशन काय आहे, सोबतच त्या जागेचं भौतिक स्वरूप काय आहे, त्या जागेचा किंवा त्या घराचा जमिनीचा प्रकार कोणता आहे, त्याची किंमत किती आहे आणि सोयी सवलतीच्या दृष्टीने म्हणजे आपल्याला आवश्यक असणाऱ्या गोष्टी. सोयी सवलती म्हणजे काय की रेल्वे स्टेशन, बस स्टँड, हॉस्पिटल, स्कूल, कॉलेजेस, गार्डन, मनोरंजनाची ठिकाणं किंवा खरेदीसाठी मार्केट, ह्या सगळ्या ज्या काही सोयी सुविधा आहेत या आपल्याला आपल्या घरापासून किंवा आपल्या जागेपासून जवळच्याच अंतरावरती असायला हव्यात की जेणेकरून तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा जो ट्रॅव्हलचा किंवा प्रवासाचा जो खर्च असतो तो आपला त्या ठिकाणी आपल्याला वाचवता येतो. आणि साधारणपणे या सगळ्या गोष्टी बघताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला बघावी लागते ती म्हणजे कायदेशीर बाजू. तर ही जागा खरेदी करताना कायदेशीररित्या लॉच्या चौकटीत बसून ही जागा किती योग्य पद्धतीची आहे, मग ती जागा असेल किंवा ते घर असेल
तर या सगळ्या बाबतींचा विचार जो आहे तो जमीन किंवा घर खरेदी करताना करायला पाहिजे। त्याच्यानंतर येतं घराची रचना किंवा घराचे नकाशे। आता घराच्या रचनेमध्ये घराचे नकाशे येतात। मग नकाशाचे प्रकार कोणते कोणते आहेत, ते नकाशाचे प्रकार कोणत्या कोणत्या भागासाठी उपयोगात येतात आणि ते कसे वाचायचे असतात, म्हणजे नकाशामध्ये असणारी जी चिन्ह आहेत त्याचा अर्थ काय आहेत आणि ते कसे ओळखायचे असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला साधारणपणे हे नकाशे वाचता येतील आणि आपल्याला ते समजतील, असा अभ्यास जो आहे तो आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे। सोबतच वास्तुशास्त्राची तोंड ओळख जी आहे, म्हणजे साधारणपणे कोणत्या दिशेला कोणती खोली असावी, कोणत्या दिशेचं वास्तुशास्त्रामध्ये काय महत्त्व आहे, या स्वरूपाची तोंड ओळख किंवा प्रायमरी इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे वास्तुशास्त्राची ती देखील या युनिट अंतर्गत अभ्यासायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की बांधकामाचं साहित्य आणि गृहकर्ज म्हणजे फायनान्स। तर बांधकामाचं जे साहित्य असतं मग त्याच्यामध्ये ते साहित्य कुठल्या भागासाठी वापरणार आहे, दरवाजे, खिडक्या, छत, तर या स्वरूपाचं वेगवेगळ्या स्वरूपाचं हे बांधकामाचं साहित्य आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या फायनान्स म्हणजे आपल्याला गृहकर्ज मिळवण्यासाठी वेगवेगळे फायनान्स उपलब्ध आहेत। तर या फायनान्सचा अभ्यास जो आहे किंवा गृहकर्ज देणाऱ्या ज्या एजन्सीज आहेत त्याचा अभ्यास देखील आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे। त्याच्यानंतरचं दुसरं युनिट आहे प्रकाश योजना आणि वायू विजन। आता प्रकाश योजना म्हणजे काय, तर साधारणपणे प्रकाश हे दोन प्रकारचे असतात, नैसर्गिक प्रकाश आणि कृत्रिम प्रकाश। नैसर्गिक प्रकाशामध्ये काय आहे की सूर्य आणि चंद्रापासून मिळणारा जो प्रकाश आहे तो म्हणजे नैसर्गिक प्रकाश। आणि आर्टिफिशियलमध्ये मग बल्ब आहे, दिवे आहेत, मेणबत्त्या आहे, हे सगळे जे आहेत ते आर्टिफिशियल प्रकारांमध्ये मोडतात। तर साधारणपणे ह्या प्रकाशाचं काय महत्त्व आहे, याचे कुठले कुठले प्रकार आहेत आणि आपल्या कुठल्या भागासाठी म्हणजे घरातल्या कुठल्या भागासाठी, खोलीतल्या कुठल्या भागासाठी आपल्याला कोणत्या स्वरूपाची प्रकाश योजना करणं गरजेचं आहे। कारण की प्रकाशाचा जो काही संबंध येतो तो व्यक्तीच्या काम करण्याचा उत्साह जो आहे तो वाढवण्यासाठी आणि सोबतच आपल्या घरामध्ये आरोग्याला अहितकारक असणारी जी कीटकं आहेत किंवा जी बुरशी आहे ती निर्माण होत असते आपल्या कपड्यांमध्ये, आपल्या फर्निचरमध्ये किंवा भिंतीला असलेल्या रंगांमधलं किंवा जिथे कायम स्वरूपाचा ओला राहणारा जो भाग असतो अशा ठिकाणी अशा स्वरूपाच्या गोष्टींचा प्रादुर्भाव जो आहे किंवा त्याची लागण जी आहे ती त्या ठिकाणी होत असते। आणि म्हणून आपल्याला जो नॅचरल सोर्स आहे लाईटचा किंवा प्रकाशाचा तो आपल्याला आपल्या घरामध्ये असायला पाहिजे किंवा असावा लागतो की जेणेकरून त्या उष्णतेमुळे त्या प्रकाशामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा नाश जो आहे नष्ट करण्यासाठी आपल्याला त्या प्रकाशाची मदत घ्यायची असते। तर हा प्रकाश जो आहे किंवा हा लाईट जो आहे तो आपल्या घरामध्ये कशाच्याच माध्यमातून येतो, दरवाजे, खिडक्या किंवा व्हेंटिलेटर किंवा ठेवलेले जे फटी असतात किंवा जी काही अरेंजमेंट केलेली असते त्याच्यामधनं आपल्याला प्रकाशाची आणि हवेचा पुरवठा जो आहे तो होत असतो। मग ही दरवाजे खिडक्यांची रचना ही अशी असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला सकाळचं कोवळं ऊन आणि संध्याकाळचं किंवा दुपारचं तीव्र ऊन या स्वरूपाच्या उन्हाची प्राप्ती जी आहे ती आपल्याला आपल्या घरासाठी व्हायला पाहिजे की जेणेकरून त्याचा आपल्या आरोग्यासाठी हितकारक म्हणजे फायदेशीर असा उपयोग जो आहे तो आपल्याला करता येईल। तर त्या अनुषंगाने प्रकाश योजना आणि वायू विजन म्हणजे आपल्या घरांमध्ये येणारी आणि जाणारी म्हणजे खेळती राहणारी हवा जी आहे तर या हवेचं देखील आपल्याला त्याची प्राप्ती कशी करून घ्यायची आणि त्याचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार आपण कशा पद्धतीने आपल्या घरांमध्ये अप्लाय करायचे। आणि मग या दोनही गोष्टींसाठी महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या खोल्यांचे दरवाजे खिडक्यांची रचना। ही दरवाजे खिडक्यांची रचना जी आहे तीच आपल्याला चांगल्या प्रकाशाची आणि चांगल्या वायू विजनाची प्राप्ती जी आहे ती करून देणार असतं। तर म्हणून त्या अनुषंगाने आपण ह्या युनिटमध्ये प्रकाश योजना आणि वायू विजन या दोन गोष्टी आपण अभ्यासक्रमाच्या माध्यमातून बघणार आहोत। यानंतरचं तिसरं युनिट आहे फर्निचरची मांडणी। तर ही फर्निचरची मांडणी जी आहे म्हणजे घरामध्ये आवश्यक असणारं फर्निचर
आणि वेगवेगळ्या कामासाठी एकत्रपणे म्हणजे त्याला बहुउद्देशीय फर्निचर असं म्हणतो आपण। तर साधारणपणे या फर्निचरचा उपयोग हा आपण कशासाठी करणार आहोत, कोणत्या रूमसाठी करणार आहोत आणि किती आवश्यक असं फर्निचर आपल्याला गरजेचं आहे। नुसतंच आपल्या खोलीच्या आकारमान खूप मोठा आहे किंवा खोलीचा आकारमान खूप छोटा आहे आणि खूप सारे फर्निचर आपण तिथे ठेवले तर त्या फर्निचरची गरज तिथे नसेल तर ती फर्निचरची गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी जाणवेल। म्हणून फर्निचर मांडणी या युनिट अंतर्गत आपल्याला फर्निचरची निवड कशी करायची आहे, फर्निचरची मांडणी कशी करायची, वेगवेगळ्या खोल्यांमध्ये म्हणजे जसं बैठक खोली, स्वयंपाक खोली, झोपण्याची खोली या खोल्यांमध्ये किती स्वरूपाचं फर्निचर आवश्यक असतं आणि त्याची अरेंजमेंट किंवा मांडणी ही कशा पद्धतीने केलेली असली पाहिजे या स्वरूपाचा एकंदर अभ्यास जो आहे तो आपल्याला ह्या तिसऱ्या युनिटमध्ये करायचा आहे। आणि आपलं चौथं युनिट जे आहे ते म्हणजे आहे पडदे। पडदे म्हणजे कर्टन्स। तर कर्टन जे आहे ते आपल्याला आपल्या घराच्या इंटेरियरला साजेसे असं असलं पाहिजे। आता इंटेरियर म्हणजे काय, तर आपल्या घरातील भिंतीचा, खोल्यांतील भिंतीचा असणारा रंग, सोबतच आपण फर्निचरचा निवडलेला रंग, गालीचे आणि इतर ॲसेसरीज जी की आपण म्हणतो की भिंतीला वॉल पीस वगैरे, एखादी पेंटिंग, त्याच्यानंतर फ्लॉवर पॉट्स वगैरे अशा ज्या काही ॲसेसरीज आपण खोल्यांमध्ये ठेवतो त्या सगळ्याला साजेसं असा कर्टन जे आहे, पडदे जे आहेत ते आपल्या खोल्यांमध्ये असले पाहिजे। आता कर्टन लावण्यामागे देखील काही उद्देशही असतात। मग जसं की एकांतता प्राप्त करून घेणं, बाहेरच्या वातावरणामध्ये असणारी धूळ जी आहे त्या धुळीपासून आपल्या खोलीचं किंवा घराचं संरक्षण करणं, अशा वेगवेगळ्या उद्देशाने पडदे जे आहेत ते खोलीमध्ये लावले जातात। मग आता हे पडद्यांचे वेगवेगळे प्रकार असतात, त्याचे वेगवेगळे कापडाचे प्रकार असतात। म्हणून त्या प्रकारानुसार, कपड्याच्या प्रकारानुसार त्याची निवड कशी करावी, त्याची निगा कशी घ्यावी, सोबतच तळ आच्छादने म्हणजे फ्लोअरला कव्हरिंग करण्यासाठी गालीचे आणि सतरंजाचा वापर आपण करत असतो। तर या गालीचे आणि सतरंजाचे प्रकार कोणते कोणते आहेत, त्याची निवड कशी करायची आणि त्याची काळजी कशी घ्यायची, एकंदर अशा स्वरूपाचा अभ्यासक्रम जो आहे तो आपल्याला या 5व्या सत्रामध्ये गृहयोजना आणि आंतरसजावट या पेपरच्या हेडिंगखाली, टायटलखाली आपल्याला या अभ्यासक्रमाचा अभ्यास जो आहे, या पेपरच्या असणाऱ्या अभ्यासक्रमाचा अभ्यास जो आहे तो साधारणपणे आपल्याला या सेमिस्टरमध्ये करायचा आहे। तर आपला हा 3rd इयरचा असणारा सिलेबस जो आहे यालाच अनुसरून आपल्याला प्रात्यक्षिक पण आहे। म्हणजे या पेपरला थेरी आणि प्लस प्रॅक्टिकल अशा स्वरूपाचं रचना किंवा स्ट्रक्चर राहणार आहे। तर याच्यासाठी जे प्रॅक्टिकल आहेत त्याच्यामध्ये पहिलं प्रॅक्टिकल राहणार आहे की घरासाठीचे प्लॅन ड्रॉ करणं, म्हणजे हाऊस प्लॅन जे आहेत, घराचे नकाशे जे आहेत ते काढणं डिफरंट इन्कम ग्रुपसाठी, म्हणजे उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय, उच्च मध्यम आणि निम्न मध्यम अशा 5 स्तरातील लोकांसाठी, आर्थिक उत्पन्न गटातील लोकांसाठी आपल्याला हाऊस प्लॅन जो आहे तो आपल्याला ड्रॉ करायचा आहे। म्हणजे तो आपल्याला कसा ड्रॉ करायचा आहे हे आपल्याला शिकायचं आहे। त्याच्यानंतर आपला 2nd युनिट राहणार आहे की इंटेरियर सजावट, म्हणजे घराच्या आतल्या सजावटीसाठी आवश्यक असणारी एक वस्तू जी आहे ती आपल्याला तयार करायची आहे। आणि 3रं प्रॅक्टिकल राहणार आहे आपलं की घरासाठीचे पडदे बनवणे। मग या पडद्यांमध्ये साधारणपणे 4 ते 5 प्रकारचे पडदे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये बनवायचे आहेत। तर आत्ता आपण या ठिकाणी BA 3य वर्षाचा सेमिस्टर 6व्याचा जो सिलेबस आहे पेपरचा तो आपण आत्ता या ठिकाणी बघितलेला आहे। आणि या सिलेबसनुसार आपण पुढे युनिट वाईज जेव्हा एक युनिटनुसार आणि पॉईंटनुसार आपण पुढे याचा जो सिलेबस आहे तो पुढे कव्हर करू। आजच्या या तासिकेमध्ये आपण गृहयोजना आणि आंतरसजावट या पेपरचा फक्त सिलेबस आणि प्रॅक्टिकल आपण बघितलेला आहे। पुढच्या तासिकेमध्ये आपण याच्या पुढचं म्हणजे पहिलं युनिट जे आहे गृहयोजना हे युनिट आपण सुरू करूया। तोपर्यंत धन्यवाद।